पण हुकुमशाही बळकट होईल असा कुठलाही निर्णय आंबेडकर घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीच्या समावेशाबाबत मोठं भाष्य केलंय। इंडिया आघाडीच्या बैठकीत मी स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सांगितलं की प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेतलं पाहिजे। त्यामुळे हुकुमशाही बळकट होईल असा कुठलाही निर्णय प्रकाश आंबेडकर हे घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। 28 डिसेंबरनंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये इंडियामध्ये घ्यायचं की नाही याबाबत निर्णय होणार आहे। संघटनेची बैठक झाली। त्या बैठकीला मी हजर होतो आणि होते आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः खरेदीनं असं सुचवलं की याच्यामुळे असं स्वतः आंबेडकर यांना सुद्धा सहभागी करून द्यावं आणि तो तुम्ही राजा त्यांच्याशी सुरू करावा। तर असं दिसतं तुमच्या खात्याने सुद्धा त्यांच्याशी काही सुसंवाद केला। याच्यातून एकत्रित काम करण्याची भूमिका त्यांनी आणि आमच्या सगळ्या सरकारने मान्य केली तर त्याचं मी स्वतः स्वागत करतो आणि ते करणं आज गरजेचं आहे असं मला वाटतं। आमची आणि त्यांची जी चर्चा होती ते अत्यंत सकारात्मक होते आणि ती चालू आहे। मला असं वाटतं की आम्ही लवकरच शिवसेना काँग्रेस आणि NCP एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच। पण हे काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे तो 28 तारखेपर्यंत इकडले नेते थोडे व्यस्त आहे। त्याच्यामुळे ही जी बैठक आहे निर्णायक ती 28 नंतर होईल। त्यात 100% हा निर्णय होईल। प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकुमशाहीच्या हात बळकट होतील। प्रकाश आंबेडकरजी सभा होत आहे, सभा चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे। पण प्रकाश आंबेडकरांजींना आणि वंचित आघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे। आणि मला वाटतं की आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांजींनी महाविकास आघाडीसोबत यावं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।